अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम्. अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणू मुक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस् स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं. कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. खलानिशवादा दहोदार्हदीक्षकं, वादात् महोद्दार्हदीक्षं. खलानिशवादात् अहोदार्हदीक्षं.
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुपरंपरा म्हणूया, तुमच्याकडे आहेत सगळ्यांकडे. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर त्यासी नमस्कार भक्ती भावे त्यासी नमस्कार भक्ती भावे तयाची पासोन शिवशक्ती बीज तयाची पासोन शिवशक्ती बीज लाधले सहज मत्स्येंद्राते लाधले सहज मत्स्येंद्राते मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी गोरक्षे गहिनी धन्य केला गोरक्षे गहिनी धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी पुढे झाले मुनी गुंडाख्यादी पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामा रामचंद्र रामचंद्र देव महारामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त योगसार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देई मज सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता सद्गुरु चरण उपासिता. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना सादर वंदन. आज आपण बुधवार आहे. आजचा काही दिनविशेष लक्षात नाही आहे, फार काही लक्षात घेण्याजोगा नसेल, पण आपण एवढं लक्षात ठेवूया की ज्ञानदेवांच्या चरणी सतत आपण लीन राहायला पाहिजे. आपल्या संतांच्या चरणी भगवंताच्या चरणी लीन व्हायला पाहिजे आणि त्यांच्यातला आणि आपला भेद हा जर आपण मिटवता आला, खरं अमृताचा अनुभव आपल्याला घेता आला, तर त्या ज्ञानदेवांना खूप आनंद होईल. आणि खरंच आपण भाग्यवान आहोत की सगळ्या संतांची ही चरित्र किंवा त्यांची सगळं वाङ्मय मूर्ती हीच आपली गुरुरूपात आपल्याला भेटती आहे. आपण 600 वर्षापूर्वी 1000 वर्षापूर्वी पुन्हा त्या काळात नव्हतो, पण आत्ता आपल्याला त्यांच्या या वाङ्मयाचा आस्वाद घ्यायला मिळतो आहे, त्यातलं ज्ञान घ्यायला मिळतं आहे आणि ते साक्षात समोर सांगतायत असं प्रत्येक ओवीतून वाटतं. कालपर्यंत 5 श्लोक जे सुरुवातीचे प्रारंभीचे श्लोक आहेत ते पाहिलेले आहेत आणि त्या 5 श्लोकातून एकूण या अमृतानुभवामध्ये काय सांगायचे हे द्वैत विसरून द्वैताला पार करून आपण अद्वैताचा अनुभव कसा घ्यायचा आहे, जे अविनाशी तत्त्व आहे, परमतत्त्व आहे, जे आनंदमय आहे, असे हे निवृत्तीनाथ त्या रूपानं किंवा त्या नावानं प्रसिद्ध आहेत आणि त्यांना आपण शरण जाऊया असं पहिल्या याच्यात म्हटलेलं होतं श्लोकामध्ये. दुसऱ्या श्लोकात म्हणलं होतं की जे गुरु म्हणून आहेत, गुरुरूपानं आहेत, परमात्म्यापासून प्रगट झालेली किंवा परमेश्वर स्वरूपाचं निर्वचन करणारी
अशी जीवाला रहित पूर्ण सुखरूप करणारी जी ब्रह्मविद्या आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा ना, जीवनातल्या कितीही गोष्टी आपण अभ्यासल्या. साधं एक पाकशास्त्र घेतलं, मला आठवतं की आम्ही 6वी-7वीला असताना पाकशास्त्र, गृहजीवन आणि पाकशास्त्र असा विषय होता. त्यावेळेलाच ही घराच्या किंवा काय म्हणू आपण, संसारासाठी लागणारी जी जी काही प्राथमिक गोष्ट असते त्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या होत्या. तुम्ही त्यामध्ये असाल. अगदी विणकाम, भरतकाम, शिवणकाम पासून. कोणतरी व्हिडिओ चालू आहे, तेवढा बंद करा. टीव्ही लागलेला दिसतोय, तेवढा बंद करा. अशोक काका त्यांच्याच घरचं. तर आपण असं पाहत होतो की किती विषय आहेत ह्या जगात, शिकायला विषय किती आहेत. जन्माला आल्यापासून लहान मूल तर बघा, प्रत्येक गोष्ट त्याला आपण दाखवतो आणि त्या वस्तूची ओळख करून देतो आणि हळूहळू त्याच्या ज्ञानामध्ये सगळी भर पडते. तशी आपल्या ज्ञानामध्ये ते लहानपणी मी सांगितलं की गृहजीवनशास्त्र, शिवण कसं करायचं, भरतकाम, वेगवेगळे ते टाके घालणं, रंगकाम, सगळ्या गोष्टी आपण शिकलो. त्या वेळेला जीवनाला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी शिकलो. पण प्राथमिक ज्या गरजा आहेत तेवढ्यासाठी पण फक्त आपण जीवन जगायचं का? अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी आपल्याला मिळाल्यानंतर अधिक त्याच्या मागं किती लागायचं. म्हणून आता सांगितलेलं आहे की दुःखातीत आणि पूर्ण सुखरूप. नेहमी बघा, सुखरूप आहोत ही कल्पना माणसाला हवी असते, पण पूर्ण सुखरूप हे ज्ञानदेव आपल्याला सांगतात. आणि त्यासाठी त्यांनी शिवशक्तीचं एकरूप किंवा त्यांची एकरूपता ही समजावून दिलेली आहे 3ऱ्या श्लोकामध्ये. आणि त्या दोघांचं जे मिलन आहे किंवा त्या दोघांची जी एकी आहे ते कोणाचा कोण अर्धा भाग आहे हेच आपल्याला सांगता येत नाही, कारण ते भिन्न नाहीच आहेत. त्यांच्या ठिकाणी सगळं अद्वैत आहे आणि त्या अद्वैताला, ते अद्वैतच आपल्याला परस्पर एकमेकांना आपल्याला समजून देत असतात आणि जगाचं ते कारण आहेत. देवो देवी रूप असं त्यांना एक शब्द वापरले आहे. जसं शिवशक्ती तसं देवोदेवी. आणि हे जगाचं मूळ कसं आहे तर प्रारंभीही होतं, जगाच्या निर्मितीपूर्वीही होतं. निर्मिती झाली आहे, आत्ता स्थिरता आहे, स्थैर्य आहे, स्थिती आहे. त्याही वेळेला ते परब्रह्म आहे. आणि जेव्हा जगाचा अंत होतो तेव्हाही ते तसंच असतं. म्हणजे त्या परमात्म्याला समजून घेणं हेच आपल्या जीवनाचं इति कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि आता आपण जे पहिलं प्रकरण आहे, पहिल्या दिवशी मी थोडीशी प्रस्तावना सांगितली, तशी 9-10 प्रकरणं केलेली आहेत. 834 वगैरे ओव्यांचं काहींनी संख्या सांगितलेली आहे. आता आपल्याला काही घाबरून जायचं कारण नाही, एवढ्या कधी 834 ओव्या. हो, आपण 9000चा ग्रंथ सगळा अभ्यासला आणि कधी संपला कळलंच नाही. मला तर आज असं वाटायला लागलं त्यात दासबोधाच्या ताईंनी सांगितल्यावर की पुन्हा आवर्तन करायला पाहिजे. म्हणून आपण ज्ञानदेवीचं पारायण करायचं ठरवलं. तर पारायण जाऊ द्या, आपण रोज आपल्या नित्यनेमानं एक 5 का होईना, 10 का होईना, अगदी किमान 1 ओवी तरी वाचायची, तिचा अर्थ समजून घ्यायचा, आपल्याला त्याच्यातला आचरणात काय आणता येईल. असं जर केलं तर आपला तो अखंड प्रवास किंवा अखंड अभ्यास हा चालू राहील. आणि त्याच जोडीला आपण अमृतानुभव शिकवायला घेतलेला आहे. म्हणजे हेही आपलं भाग्य आहे. वाटलंही नव्हतं की ज्ञानेश्वरीनंतर पुन्हा आपण चांगदेव 65चा अभ्यास करू. सगळ्यांनी ती उत्सुकता निर्माण केली, सगळ्यांनी व्यक्त केली. तेही ज्ञानदेवांनी आपल्याकडून करून घेतलं. आता अनुभवामृत किंवा अमृतानुभव जे म्हणाल ते, त्यातलं पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती, त्या दोघांचं ऐक्य किंवा शिवशक्ती निरूपण असं म्हटलेलं आहे. त्यातली पहिली ओवी पाहूया आपण आता. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तकात पहा, नसेल त्यांनी माझ्या मागोमाग 2दा म्हणा, म्हणजे ते शब्द तुमच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये येतील. त्या 5 श्लोकांचा आधार घेऊन आता ही पुढचं सगळ्या ओव्यांची रचना केलेली आहे. आणि त्यातलेच शब्द किंवा त्यातलीच वैशिष्ट्य जे काही आहे परमात्म्याची, ती पुन्हा आपल्याला पुन्हा ज्ञानदेव समजावून देतात. एखादी गोष्ट बघा, आता मगाशी सांगत होतं तसं पाककलेमध्ये
तुम्ही 10 वेळा जरी रेसिपी त्या यूट्यूबवर शिका किंवा आपल्या मोठ्या लोकांकडून शिकले असेल, आई आजींकडून, काकूकडून, बहिणीकडून, तरी ती करून पाहिल्याशिवाय आपल्याला ती येत नाही, नाही का? तसंच हे कितीही वेळा जरी वाचलं, किती वेळा ऐकलं, तरी त्याच्याशी आपण जोपर्यंत म्हणजे त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला हे देवोदेवी शिवशक्ती काय आहे हे कळणार नाही. बघा आता पहिली ओवी, ऐसी ही निरुपाधिके, म्हणा सगळेजण, ऐसी ही निरुपाधिके, ऐसी ही निरुपाधिके, जगाची जिये जनके. प्रत्येक शब्द वाचला की लगेच लक्षात येतं बघा. जगाची जिये जनके, तिये वंदिली मिया मूळिके, मूळिके मुदीर्घ आहे, तिये वंदिली मिया मूळिके देवो देवी. छान असं सांगितलेलं आहे की ही देवोदेवी आहे. देव त्याच्यासाठी देवो शब्द वापरला आणि देवी म्हणजे शक्तीसाठी देवी शब्द वापरला. आता ही निरुपाधिके, निरुपाधिक म्हणजे जिला कुठलीही उपाधी लावता येत नाही. आणि जगाची जिये जनके, जिये म्हणजे जिच्यामुळं, ह्या देवोदेवींच्यामुळं या जगाची निर्मिती झालेली आहे म्हणून त्यांना जनके म्हणलं. जसं काल पितरऊ शब्द वापरला होता, दोघांसाठी द्विवचन वापरलं जातं नेहमी, तसं जनके हे पण द्विवचन आहे. तर ही निरुपाधिके आहेत. आता निरुपाधिक म्हणायला पाहिजे होतं की नाही, पण दोघं आहेत म्हणून त्यांनी के केलेलं आहे. निरुपाधिके म्हणजे ज्यांना कुठलीही उपाधी लावता येत नाही. आता आपल्याला बघा, आपल्या नावाच्या मागे आपलं जर बिरुद लावलं नसेल की लगेच आपल्याला वाईट वाटतं. अहो त्यांनी मला सौभाग्यवती नाही म्हटलं, अहो त्यांनी मला डॉक्टर नाही म्हटलं. तर तसं नाही, ह्या उपाध्यांचा काही उपयोग नाही. आपणही असं निरुपाधिकच राहायला पाहिजे. पण ही देवोदेवी कशी आहे, उपाधिरहित आहेत म्हणून ते द्विवचन आहे निरुपाधिके. आणि जगाची जिये जनके, जनके हे पण द्विवचन आहे. मग त्यांना वंदन करायचे, पण ते कसे आहेत, मूळिके म्हणजे मूळ तत्व आहे, ते मूळ कारण आहे, मूळिके म्हटले. तिये वंदिली मिया, स्वतः ज्ञानदेव सांगतायत की त्या निरुपाधिक जगाचं कारण असणाऱ्या जनक किंवा पिता पितर माता पिता असलेल्या अशा या दोघांना मिया वंदिले, मूळिके, आणि ते जे मूळ कारण आहेत त्या दोघांना कोण, देवो देवी. परत परत आपल्याला सांगावं लागतं कोण आहेत, देवो देवी म्हणजे तो देव शिव आणि देवी म्हणजे शक्ती. तर या मूळ स्वरूपात असलेल्या किंवा मूळ कारण असणाऱ्या अशा देवदेवीला मी वंदन करतो किंवा मी वंदन केले. मग ही मूळ कारण आहेत. पुन्हा त्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं एक गुलाबराव महाराजांनी हे केलेलं आहे, एक टीका म्हणा किंवा त्याच्यावर प्रत्येक ओवीवर स्वतःचं असं निरूपण केलेलं आहे. आणि ते अगदी 2 ओळीमध्येच असतं, खूप छोट्या शब्दामध्ये असतं. तर ते पण जरा बघूया आपण. खूप सोप्या शब्दात ते म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वर सद्गुरू आई. किती छान म्हणले बघा. ज्ञानेश्वरांना त्यांनी सद्गुरू माऊली म्हटलेलं होतं. मस्तक ठेवून तुमचे पायी, तुम्ही शिकवल्याची परीक्षा लवलाही, तुम्हा पुढे देते ती ऐका. त्यांनी स्वतःला हे मानलेलं आहे, त्यांची शिष्या मानलेलं आहे आणि म्हणून ते देते असं म्हणतात, देतो म्हणत नाहीत. स्वतःला ते पुरुषात म्हणजे असं बोलत नाहीत. आणि तुम्ही जे शिकवलेलं आहे त्याची मी परीक्षा लगेच लवलाही देतो, तुमच्या पुढे ती देतो आणि ती तुम्ही आता ऐका. कशी आहात तुम्ही, ज्ञान शिव शक्ती वृत्ती हे निरुपाधिकची संकेती, आणि जगतकारणे निश्चिती ते म्या वंदिली दोघे. तुम्ही दोघं आहात, तुम्हाला दोघांनाही मी वंदन करतो कारण तुम्ही जगाचं कारण निश्चितपणानं आहात. तेच सोप्या शब्दात सांगतात. आणि हे कसं आहे, ज्ञान आहे तर शिवशक्ती वृत्ती, शिव आणि शक्ती म्हणजेच त्यांना वृत्ती हा शब्द वापरलेला. तर ते दोघीही ज्ञानदृष्टीनं पाहिलं
तर ते निरुपाधिक आहेत, त्यांना कुठलंच नाव देता येत नाही खरं म्हणजे. पण आपल्याला कसं असतं, लहान मूल जन्माला आलं, आपल्याकडे 12व्या दिवशी त्याचं हे करतात ना, बारसं करतात, नामकरण विधी म्हणतो आपण. मग ते आधी गोविंद द्या घ्या, गोपाळ घ्या सगळं म्हणतो आणि श्रीकृष्णाला पाळण्यात निजवा. खरं म्हणजे सगळ्यांनीच मुलांना श्रीकृष्ण म्हणलं तर काय होईल, पण मग त्या रोजच्या व्यवहारात अवघड पडेल. म्हणून मग शेवटी त्याचं काहीतरी आईवडिलांच्या, आत्याच्या, सगळ्या आजी आजोबांच्या आवडीचं नाव ठेवलं जातं आणि मग ते रूढ होतं. पण इथं हे जे देवोदेवी आहेत ह्यांना हे खरं निरुपाधिक आहेत, त्यांना काही नाव ठेवायची गरज नाही आहे. ज्ञानदृष्टीनं ते निरुपाधिक आहेत, पण ते जगताचं कारण आहेत आणि आपल्याला काहीतरी ते काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी देवोदेवी म्हटले किंवा शिवशक्ती म्हणले. त्यांना आपण वंदन करूया आणि वंदन केलेलं आहे. आता ज्ञानदेव कसे आहेत बघा, ज्ञानदेवांनी का हे अनुभवामृत लिहिलेलं आहे, तर गंगा यमुनेच्या संगमात जशी सरस्वती गुप्त असते, खूप सुंदर कल्पना केलेली आहे गुलाब महाराजांनी. तर गंगा यमुनेच्या संगमात जशी सरस्वती गुप्त असते, सगळ्यांनी महाकुंभचा अनुभव घेतलेला आहे, गंगा आणि यमुनेचा संगम दिसतो, सरस्वती गुप्त असते. तसं ह्या मंगलाचरणात हे सगळं गुप्त आहे. आणि ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभवामृत सेवुनी जीवनमुक्त हेची हो तू. कशासाठी अनुभवामृत शिकायचे, अनुभवायचे, तर तुम्हाला जीवनमुक्त होण्यासाठी. मृत्यूनंतर कोणती गती मिळणार आहे माहिती नाही आहे, पण आत्ता जीवन जगत असताना आपण त्याच्यातून कसं मुक्त व्हायचं, जीवनमुक्त होण्यासाठी त्याच्यासाठी नेहमी उदाहरण दिलं जातं जनक राजाचं. एवढा राजा होता, पण राजा असूनसुद्धा तो सगळ्यापासून विरक्त होता. त्याचा व्यवहार सगळा विरक्तीनं, विदेह म्हणतात त्याला, विदेह मुक्त, विदेही झालेला होता. म्हणजे देह असूनही देहाबद्दलची आसक्ती नाही. तर म्हणून आपल्याला हे अनुभवामृत अनुभवायचे, ते सेवन करायचे आणि जीवनमुक्त व्हायचे, असा हा आशीर्वादरूप मंगलाचरणाचा शिष्टाचार आहे. किंवा मंगलाचरण कशासाठी करायचं, ज्ञानदेवांनी हे मंगलाचरणच केलेलं आहे की त्या देवोदेवींना माझा नमस्कार असो. कुठल्याही कार्याचा प्रारंभ, आता हल्ली लोक म्हणतात आपण काही मानत नाही बाबा, देव बिव काही नाही, आपलं कर्तव्य सगळं आम्ही सगळं करू शकतो. आणि मग जेव्हा कुठेतरी खड्डे येतात, कुठेतरी अडचणी येतात, मग हात जोडले जातात, मग आठवण येते की आपण काहीच मानत नाही. आता ते माना नका मानू, पण जे आहे ते आहेच ना, त्याला अस्तित्व आहेच ना. मग निदान मनातून, नाही बाहेरून व्यक्त केलं, पण मनातून तर आपण आदर, श्रद्धा, भगवंताबद्दलची काही लीनता ही जर व्यक्त केली तर आपलं जीवन अनुभवांनी युक्त होऊन जाईल. थोडक्यात काय, अगदी जीवनमुक्त मनुष्य असला त्यालासुद्धा व्यवहार चुकत नाही. व्यवहार तर सगळे करायचे. जे समर्थ होते, ज्ञानदेव होते, तुकाराम होते, एकनाथांचं तर उदाहरण इतकं छान आहे की ज्यांनी कुटुंब किंवा ज्याला संसार म्हणतो आपण, तोही त्यांचा व्यवस्थित चालू होता. गृहस्थ धर्माचे सगळे आचरण ते करत होते, पण तरीसुद्धा ते त्याच्यापासून अलिप्त होते. अशा लोकांना जीवनमुक्त म्हटलं जातं. आणि आपण काय करतो, जीवन जगत असताना जीवनयुक्तच असतो, आपल्याला मुक्त होता येत नाही. पण जर आपण हे अनुभवामृत आता शिकलो, ते अनुभवण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्याचं सेवन करतच हळूहळू आपल्याला, बघा आता हळूहळू थोडी विरक्ती यायला लागली की नाही, जास्त लक्ष देत नाही की नाही तर नेहमी उदाहरण देतात लोक. पूजेला बसले की अगदी पुरुष असू स्त्री असू सगळं लक्ष घरात असतं. अगं तिकडं दूध तापत ठेवले, आता असलं काही आठवत नाही, फक्त देवापुढे बसलं की फक्त देवाचं आठवण पाहिजे. वाचायला बसलो फक्त वाचन आठवलं पाहिजे, लिहायला बसलो फक्त लिखाण, जे काही चिंतन चाललं आहे त्याच्यातच मन रमलं पाहिजे, त्याला जीवनमुक्त. वेगळं याचा अर्थ तुम्ही घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या टाकून द्या असं नाही. जेव्हा ती जबाबदारी ना तेव्हा नाही इकडची आठवण ठेवायची, मग तिथं पूर्ण लक्ष द्यायचं. तर तसा तो जनक राजा होता. आणि म्हणून जनक राजासारखं किंवा या ज्ञानदेवांसारखं
आपल्याला असं विरक्त होता आला पाहिजे. आणि देवोदेवी हे एक संकेत केलेलं आहे, संकेत दृष्टीनं सांगितलेलं आहे की ते निरुपाधिक आहेत. आता महाराजांनी ज्ञानदेवांनी त्या देवोदेवीचं निरुपाधिकत्व कशा दृष्टीनं सांगितलेलं आहे की ज्ञानाच्या दृष्टीनं. नाही तर व्यवहारात मी म्हणलं तसं व्यवहारात आपल्याला काहीतरी सांगावंच लागतं, कुणाचं तरी नाव घ्यावंच लागतं. तो व्यवहार होणार. शाळेत तुम्ही काय घालाल मग? काहीच नाव नाही ठेवलं तर त्याचं आयुष्य सगळं तिथून सुरुवात होते. पण तो एक व्यवहार वेगळा आहे. म्हणून 3 प्रकारचे सत्य असतात. व्यावहारिक सत्य, पारमार्थिक सत्य आणि प्रातिभासिक सत्य. म्हणजे व्यावहारिक सत्यात व्यवहारासारखं वागायचं, परमार्थामध्ये परमार्थाचीच जाणीव ठेवून वागायचे. आणि प्रातिभासिक म्हणजे ज्याचा नुसता भास होतो ते खरं नसतंच, पण तेही आपण मानतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर तेवढ्या खोलात जायची गरज नाही आहे. पहिली जी ओवी आहे त्याच्यावरचं आपण यांचं पाहूया. स्वरूपानंद काय म्हणतात, कारण स्वरूपानंद खूप सोप्या शब्दात त्याच आपल्याला ओवीचा अर्थ समजावून देतात. बघा आता ते पहिल्या ओवीवर सांगतात. शिव आणि शक्ती, ज्ञान आणि वृत्ती, एकची जी होती आत्मपणे. आत्ता मी सांगितलं की हे द्वैत कशासाठी आहे? आपल्याला व्यवहारासाठी, समजून घेण्यासाठी. पण ते एकदा द्वैत संपलं की आपल्याला ज्ञान झालं. मग ज्ञान आणि वृत्ती हे 2-2 आपण दाखवतो, सगळ्या 2 जोड्या सांगितल्या त्यांनी. पण एकची जी होती आत्मपणे, उपाधिरहित जगाचे जी मूळ, ऐसे ही केवळ वंदिली म्या. खरे ते निरुपाधिक आहेत, उपाधिरहित आहेत, जगाचं मूळ आहेत आणि म्हणून मी त्यांना वंदन केलं, असं ज्ञानदेव सांगतात. आता दुसरी ओवी बघूया आपण. जो प्रियची प्राणेश, खरं एक सांगायचं राहिलं, गिरवाण अनुभव. म्हणजे आपण ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात लिहिली किंवा आपण मराठीत लिहिली असं सांगतो. हा व्यवहार आपण पाहिलेला आहे. आणि खरं आपलं थोडंसं राहिलं होतं त्यावेळेला की ज्ञानेश्वरी ही सुद्धा पुन्हा सगळी संस्कृतमध्ये एक जणांनी रचलेली आहे. तर ती आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे माझ्या आता आहे डोक्यात की आपल्याला जेव्हा होईल तेव्हा तो अभ्यास करायचा आहे. तसं या अमृतानुभवाचं एक जणांनी संस्कृत केलेलं आहे आणि ते आपल्याला थोडंसं 2च ओळीत असल्यामुळं ते वर्णन आपण शिकून घ्यायचे. एवं जगत यज्जगतां, आत्ता जे आपण शिकलो मराठीत त्याचंच थोडं संस्कृत सांगते. एवं यज्जगतां मूलम जनकम निरुपाधिकम. काही अवघड नाहीत बघा. एवं म्हणजे अशा प्रकारे, यत म्हणजे जे, जगतां मूलम म्हणजे जगताचं मूळ आहे. कसं आहे? निरुपाधिकम, उपाधिरहित आहे. शिवशक्त्यात्मकम द्वंद्वम, आणि शिवशक्ती रूपानं जे द्वंद्व आहे, 2 दिसतं. वंदितम तन्मया मुदा, मी त्यांना मुदा म्हणजे आनंदानं वंदन करतो, असं ज्ञानदेव म्हणतात. खूप सुंदर अशी रचना केलेली. म्हणजे आपण म्हणायला, जेव्हा तुमच्याकडं असेल ग्रंथ किंवा माझ्या मागूनही तुम्ही म्हणू शकता. एवं यज्जगतां मूलम, एवं यज्जगतां मूलम जनकं निरुपाधिकं, जनकं निरुपाधिकं शिवशक्त्यात्मकं द्वंद्वं वंदितं तन्मया मुदा. शिवशक्त्यात्मकं द्वंद्वं. जरा जोडी असली की आपल्याला बरं वाटतं. एकट्याला बाहेर पडायलाही नको वाटतं. कोणीतरी जोडीला घेऊन जातो आपण. मैत्रीण असेल, शेजारीण असेल, घरातली व्यक्ती असेल. तर म्हणून व्यवहारामध्ये जसं लागतं ना द्वंद्व, तसंच इथे पारमार्थामध्ये सुद्धा. म्हणून त्याचं मला असं वाटतं की ज्ञानदेवांनी काय किंवा संतांनी काय किंवा सगळ्या ग्रंथांमध्ये हे द्वंद्व सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण लक्ष देतो. शिवशक्त्यात्मकं द्वंद्वं वंदितं तन्मया मुदम. वंदितम म्हणजे मी त्याला वंदन केलं. तन म्हणजे त्याला, तत् मया म्हणजे माझ्याकडून, मुदा म्हणजे आनंदानं, तर त्याला मी वंदन केलं. तीच ओवी आपण आत्ता पाहिलेली पुन्हा एकदा आठवा.
ऐसी इये निरुपाधिके, ऐसी इये निरुपाधिके, जगाची जिये जनके, जगाची जिये जनके. दोघं मिळून जनक आहेत. तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी, तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी. आता थोडासा अर्थ समजला असेल हळू, आणि ज्यांनी पूर्वी पण ऐकलेलं आहे त्यांचा अजून छान पक्का होईल. आज एका वर्गामध्ये एक जण म्हणत होते की एकच जण शंका विचारतात आणि 10-10 वेळा विचारतात, तर महाराज तुम्हाला ह्यात वेळ वाया जातोय असं वाटत नाही का? त्यांनी जे छान उत्तर दिलं तसं मला आमच्या घरातही म्हणे, आता परत तू पहिल्यापासून शिकवणार का? तर शिकवणार काय, आधी मीच शिकते आहे सगळं, असं मला तर वाटतं. मग एकदा वाचून कुठलाही ग्रंथ आपल्या डोक्यात बसतो का? एक ओवी असेल, एक श्लोक असेल, एखादं गीत असेल, तर एकदा वाचून आपल्याला कळतच नाही. मग नाहीसा त्या निमित्तानं पुन्हा पुन्हा आपण वाचलं, पारायण केलं तर जरा तो डोक्यात बसतो विषय. तसं 10 वेळा सांगताना ते म्हणे माझ्याच डोक्यात पक्का विषय बसतो तो. तसं वाटून घ्यायचं कारणच नाही, आणि वेळ वाया कधीच जात नसतो. ते आपण पक्क आपल्या कोरलं जातं. बघा, आम्ही छांदोग्य उपनिषदात एक असं छान सांगितलेलं आहे. एक म्हणजे श्वेतकेतू आणि आरुणी हे 2 पितापुत्र असतात, आणि तो आरुणी श्वेतकेतूला उपदेश करतो, म्हणजे आपल्या मुलाला उपदेश करतो. तर गंमत अशी होती की तो श्वेतकेतू 12 वर्ष तपश्चर्या म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमात गेलेला असतो, ऋषींकडे किंवा गुरूंकडे गेलेला असतो. सगळं शिकून आला 12 वर्ष. आता आपल्याकडं पण बघा हल्ली 12वीला जास्त महत्त्व आहे की नाही, आणि मग 12वी नंतर त्याचं पुन्हा आयुष्याचं हे ठरत असतं. तर 12 वर्षानंतर आल्यानंतर वडिलांनी विचारलं, का रे श्वेतकेतू, तुला त्याच्याबद्दल सांगितलं का रे गुरूंनी, की जे ह्या जगाचं मूळ कारण आहे, जे आत्ता आपण शिकतोय तेच आहे बरं का, तेच सगळं परमामृत आहे किंवा परमात्मतत्व आहे, आणि त्याच्यामुळंच म्हणजे ते कायम आहे, त्याला उपाधी देता येत नाही, आणि त्याला ते कधी संपत नाही, ते कधी जन्माला येत नाही, ह्याच्याबद्दल तुला सांगितलं का रे? तर तो म्हणतो, नाही, मला त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मग ते म्हणतात, असं कसं? अरे त्याच्याशिवाय तर तुला हे तत्त्वज्ञान किंवा हा पाया तुझा तयारच होणार नाही. तर तो म्हणतो, अहो त्या बघा हल्ली पण मुलं म्हणतात, आमच्या टीचरनाच, आमच्या सरांनाच माहिती नसेल म्हणून त्यांनी हे शिकवलं नसेल, किंवा कधी कधी शिक्षकांचाही अभ्यास कमी असला तर ते चुकीचे संदर्भ देतात. त्या लक्ष्मीबाई टिळक, तर त्या कोणाच्या, तर लोकमान्य टिळकांच्या पत्नी होत्या सांगत होते लोक. म्हणजे अशी काही विधानं केली जातात. आता इथे मात्र तो म्हणतो की माझ्या गुरूंना माहितीच नसेल त्याच्याबद्दल काय आहे ते, मग सांगा बरं, तुम्हीच सांगा मला. तर आत्ता सहज एकदम आठवलं होतं की त्याच्यात वेगवेगळे त्यांनी प्रयोग करून पाहिले. म्हणजे पूर्वीच्या काळी उपनिषद काळी सुद्धा व्यवहारातनं प्रात्यक्षिक दिलं जायचं. तर तो म्हणतो की म्हणे, आता जशी आपण उदाहरणं रोज ह्याच्यात पाहत होतो चांगले 65, की सगळे मातीच्या कितीतरी वस्तू आणल्या जातात, केल्या जातात, आणि त्या सगळ्या वस्तूंमध्ये मग खेळणी असतील, मूर्ती असतील, घट असतील. आता किती पूर्वीच्या काळी सगळे मातीचे, सगळे आत्तासुद्धा बरं का पुन्हा नवीन पद्धत निघालेली आहे. मातीचे तवे, मातीची भांडी, मातीची पातेली, मातीची झाकणं पूर्वी तशी होती, आणि म्हणून त्या कुंभाराला सगळा काय म्हणू आपण जीवनचरित्र चालायला तो एक उपाय होता, त्याला साधन होतं. आता समजा मध्यंतरीच्या काळात ते मागं पडलं, आता पुन्हा यायला लागलं. मग तो सांगतो की हे बघ, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मूळ काय आहे रे? मातीचं आहे की नाही? जरी हे खेळणं असलं तरी त्यात मूळ काय आहे? मातीचं आहे. तसं ते मूळ तत्व आहे, तसं ते मूळ तत्व आहे. आपल्याला मुळिके हा शब्द मला आला ना, एकदम आठवलं की छांदोग्यातला हा किस्सा आपण पूर्वी घेतला असेल, पण पुन्हा एकदा सांगूया. बरं, म्हणतो ह्या सोन्याच्या सगळ्या वस्तू बघ बरं. आता पूर्वीचे सुद्धा दागिने किती छान छान असायचे, हल्ली नवीन नवीन निघाले, पण पूर्वीचे. मग ते सगळ्या दागिन्यांमध्ये मूळ काय आहे रे? तो सोनंच आहे. म्हणजे तिथं मुळिके काय, ते तो हातातला दागिना असू, गळ्यातला असू, कमरेचा असू, पायाचा असू, डोक्याचा असू, अगदी मुकुट असेल, कर्णकुंडलं असतील, सगळे असतील. आपण नाकात नथ घालतो,
त्यालाही तो सोन्याचा दांडा असतो, सोन्यातच ओवलेली असते. पण मूळ काय आहे तर सोनंच आहे. म्हणजे ह्या जगामध्ये जेवढी भिन्नता आहे याच्यामध्ये मूळ काय आहे तर ते मूळ कारण आहे, ते शिवशक्ती आहे, देवोदेवी आहे, परमात्म तत्व आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं. तर तो म्हणतो समजलं का? तो म्हणतो काही नाही समजलं. तो हुशारच होता, म्हणजे खऱ्या अर्थानंच त्याला ज्ञान संपादन करायचं. मग ते अजून सांगतात की म्हणे जा बघ तू आपल्या पाठीमागे एक छोटंसं झाड आहे, तर ते झाडाची एक फांदी तोड. फांदी तोडली काय होतं आहे, त्याच्यातून रस येतच राहतो फांदी तोडली तरी. मग दुसरी तोड, मग तिसरी तोड, मग चौथी तोड, सगळ्या तोडल्या तर त्याच्यातून रस गळतच असतो. म्हणजे त्या झाडाचं मूळ काय आहे, तो जो रस आहे, तो आत्मा आहे, ते तत्व आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि सगळं जर छाटून टाकलं तरीसुद्धा मी पाहिले आता हल्ली एक काटणी करतात, पुन्हा तेच झाड पुन्हा छोटे 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 कोंब येऊन पुन्हा विस्तारित होत असतं. जशी सृष्टीची रचना आहे तसंच. मग आता तरी समजलं का? तरी म्हणतो नाही समजलं. खूप छान दिलीत त्यांनी उदाहरणं, इतकं ते छांदोग्य उपनिषद छान आहे. मग तो म्हणतो आता असं कर, बाहेर आपल्या मोठं वडाचं झाड आहे, कारण पूर्वीच्या काळी गुरु परंपरेमध्ये आश्रम असायचे, सगळी झाडं सगळं निसर्ग त्यावेळेला असायचं. तर म्हणे ते वडाचं झाड आहे ना, त्याचं ते फळ आण बरं. तो आणतो. आता ती गोल गोल असतात बघा, अशी लाल रंगाची फळं पिकल्यानंतर असतात आणि किती ढिगाणी पडत असतात. म्हणजे तेवढी जर लावली गेली तर किती वटवृक्ष तयार होतील. मग ते आणतो. म्हणतो भिंदी, म्हणजे ती फोडलं तर त्याच्यामध्ये बारीक 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 कणं असतात, अगदी बारीक असतात बघा. पुन्हा त्याच्यात बारीक बी असतात. म्हणजे आता फोडता येतं का? नाही. ती बारीक, म्हणजे तसं हे सूक्ष्म आहे. तसं हे जे मूळ कारण आहे जगाचं, ते असं ते सूक्ष्म आहे. आणि त्याच्यापासून एवढा मोठा वडाचा पसारा जसा त्या बीपासून होतो तसं या सृष्टीचं झालं. म्हणतो आता कळलं का? तो पोरगा हुशारच आहे. तो म्हणतो नाहीच, काहीच कळलं नाही मला तरी, म्हणजे काय ते. मग परत अजून एक सांगतो. म्हणतो ग्लासभर पाणी आण, पेलाभर पाणी आण, त्याच्यामध्ये कणभर एवढीशी चमचाभर मीठ टाकलं. आता तो म्हणतो हलव, सगळं पूर्ण छान हलव. आपल्याला माहिती आहे मीठ लगेच पाण्यात विरघळून जातं. विरघळलं. आता म्हणतो खालचं एक तळाचं एक चमचाभर पाणी पिऊन बघ. तो म्हणतो लवणम, हा शब्द वापरले त्यांनी. खारटला लवणम शब्द वापरला. लवण म्हणजे मीठ, म्हणजेच खारट. आता म्हणतो जरा मधलं घेऊन बघ. तो म्हणतो हां लवणम, मीठच आहे म्हणजे खारटच आहे. आता वरचं घेऊन बघ. हां लवणम, तसंच खारट आहे म्हणतो, छान आहे. मग ते म्हणतात हे मूळ तत्व तसंच आहे, सुरुवातीलाही तसंच आहे, मध्येही तसंच आहे आणि शेवटही तसंच आहे. अशी छान त्यांनी उदाहरणातनं त्याला पटवून दिलं की हे मूळिके कसं समजून घ्यायचं. ही जी जीवनाची किंवा संसाराची ही जी मूळ तत्व आहे, ते कारण आहे, हे तू समजून. आणि मगाशी मी सांगत होते तसं ते खूप मोठं उपनिषद आहे. का तुमच्यापैकी खूप जणांनी अभ्यासलंही असेल. तर आहाराला जे महत्त्व दिलं आहे ना, आहार कसा श्रेष्ठ आहे त्याच्याबद्दल ते सांगतात पुढं 4-6 महिन्यानंतर. आता त्याला कळायला लागलं, आता तो हळूहळू समजून घ्यायला लागला. मग प्रत्येकात ते तत्त्व कसं आहे हे शोधायला लागला किंवा बघायला लागला. ते एक दिवशी ते वडील म्हणतात, अरे बाळा तू आता काय कर, मला ही सगळी वेद काय जे काही तू शिकून आलायस ते म्हणून दाखव. तो म्हणून दाखवतो. त्याचं छान पाठ झालेलं असतं, पाठांतर चांगलं झालेलं असतं, म्हणून दाखवतो. पण ते म्हणतात आता तू 15 दिवस काही खायचं नाहीस. काय 15 दिवस काहीही आहार घ्यायचा नाहीस, फार तर फक्त पाणी पी. आणि तो 15 दिवस उपाशी राहतो ना. पूर्वी ऐकत होती मुलं, वडिलांनी सांगितलेलं सगळं ऐकायचे. आता म्हणतील आम्ही जाऊ बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ किंवा मित्राकडे जाऊन खाऊ किंवा दुसऱ्या कोणाकडे खाऊ. त्यांनी 15 दिवस उपवास केला आणि त्याला आठवायलाच तयार नाही, काहीही आठवायला तयार नाही. मग आता बाबा बोलवतात आणि म्हणतात ये बाळा आता मला म्हणून दाखव बरं तुझ्या रुचा. त्याला विस्मरण झालं. म्हणजे आहाराचं किती महत्त्व आहे तेही त्यांनी समजावून दिलं. आणि आहारामध्ये सुद्धा 3 भाग असतात, स्थूल, सूक्ष्म आणि अगदी सार. तसं हे परमतत्व आहे. तू आहारसुद्धा घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण मुलांना पण असं जर समजावून दिलं ना तर ते सगळे आहारातल्या सगळ्या गोष्टी खाऊ शकतील. विस्मरण होतं, लक्षात राहत नाही. तर या स्मरणासाठी आहाराची गरज आहे. आता हा फक्त रसनेचा आहार झाला,
तसं तुम्हा आम्हाला सगळ्या पाचही ज्ञानेंद्रियांचा आहार घेणं आवश्यक आहे. डोळ्यांनी चांगल्याच गोष्टी, सतत देवाचं चिंतन, कुठल्या तरी संतांचं असेल, भगवंताचं असेल, समोर आपल्या एक चित्र डोळ्यासमोर ठेवलं, ते काही घरात पाहिजेच असं नाही, आपल्या कल्पनेतलं सुद्धा डोळ्यासमोर आणू शकतो आपण, किंवा आपण जिथे कुठे जाऊन आलेलं असेल ते आणू शकतो. म्हणजे डोळ्याला आहार चांगला द्यायचा आहे. आता कानाने बघा, थोडा वेळ झालं दासबोध की आता आपण अमृतानुभव म्हणजे ज्ञानदेवांकडे आलो की पुन्हा तेच ऐकायचं. पुन्हा संध्याकाळ झाली, परत आपण रामरक्षा म्हणू, शुभंकरोती म्हणू, जी काही स्तोत्र असतील ती म्हणू. सतत जर तेच 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 कानाने, टी व्हीवर, मोबाईलवर सुद्धा तुम्ही चांगल्याचंच जर श्रवण केलं तर तो श्रवण म्हणजे श्रोत्रेंद्रियाचा आहार त्याला मिळणार आहे. फक्त आहार म्हणजे आपण रसनेचा आहार धरायचा नाही. असं घ्राणेंद्रिय, त्यालासुद्धा बघा चंदनाचा, आता परवा कुठं गेलो होतो, कालच आम्ही माझ्या जाऊबाईंना आम्ही फिरून येत होतो, तर प्रत्येकाच्या घरातून संध्याकाळच्या वेळेला प्रत्येकाच्या घरातल्या वेगळ्या उदबत्तीचा सुगंध येत होता. मला इतका आनंद झाला ना की अजूनही ही संस्कृती आपल्याकडे टिकून आहे. संध्याकाळच्या वेळेला देवापुढं दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, छान स्तोत्र वगैरे म्हणायची, पण तो सुगंध दरवाजापर्यंत, बाहेरपर्यंत, रस्त्यापर्यंत दरवळतो. म्हणून घ्राणेंद्रियाचं. आणि स्पर्श, आता स्पर्श तर भगवंताचा स्पर्श आपल्याला सतत होतो अशी कल्पना करायची. असा प्रत्येक इंद्रियाला जर आपण आहार योग्य दिला तर ती मुळिके म्हणजे ती जी मूळ कारण आहेत ती आपल्याला हळूहळू हळूहळू समजायला लागतील असं मला वाटते. तर आपल्याला दुसरी ओवी घ्यायची होती. मला आज असं वाटलं होतं 5 ओव्या घेऊया, पण एकदम डोक्यात आलं आणि ह्या मुळिकेवर मी थोडीशी घसरले किंवा असं वाटलं की मूळ तत्त्व आपल्याला प्रत्येकातलं समजून घ्यायला पाहिजे. काही पदार्थ असे असतात बघा, खाद्यपदार्थ, त्याच्यात ओरिजिनल कशाचं बनवलं आहे, मूळ काय आहे हे कळत नाही. आणि ज्या चिकित्सक महिला असतात, गृहिणी असतात, त्या म्हणतात मला ह्यातलं मूळ सांगा काय आहे ते. पहिलं मूळ काय घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठलं पीठ घ्यायचं किंवा कुठलं हे घ्यायचं, आणि ते घेतलं की आपल्याला मग तो पदार्थ कसा केला आहे, कशासाठी केला आहे हे सगळं आपल्याला कळायला लागतं. हे जसं व्यवहारातलं आहे तसंच मूळ काय आहे, या जगाच्या मुळाशी मुख्य काय आहे, आणि त्याचं आपण स्मरण करायचे, त्याची आठवण ठेवायची, त्याला शोधायचे, आणि ते माझ्या अंतरंगातच आहे. म्हणून गुलाबराव महाराजांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे की जे माझ्या अंतरंगात आहे ते मला शोधायचे, ते मला या ज्ञानेश्वर माऊलींनी मला शिकवलेलं आहे. म्हणून ते ज्ञानदेवांना वंदन करतात. ज्ञानदेव आपल्या गुरूंना वंदन करतात, म्हणजे निवृत्तीनाथांना वंदन करतात. अर्थातच त्यांना शिवस्वरूपात पाहतात, शिव देवोदेवी रूपात पाहतात. अशी ही पहिली ओवी छान होती. थोडीशी दुसरी फक्त म्हणून ठेवूया आज आपण. जो प्रियाची प्राणेश्वरी. आता ते दोघं एकमेकांना किती प्रिय असतात. मला ते ह्या ओव्या इतक्या आवडलेल्या आहेत ना, खरं सांगते की हे व्यवहारात आपण आणायला पाहिजे. जो प्रियची प्राणेश्वरी, उलथे आवडीचे सरोभरी, चारुस्थळी एकाहारी एकांगाचा. प्रियूची प्राणेश्वरी, तो इतका प्रिय असतो आणि ती प्राणेश्वरी इतकी प्रिय असते की उलथे आवडीची सरोभरी, चारुस्थळी एकाहारी एकांगाचा. चारुस्थळी म्हणजे अत्यंत सुंदर अशा ठिकाणी किंवा सुंदर स्थळी. आपल्याला बघा एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण 10 वेळा विचार करतो की ते स्थळ चांगलं आहे का, सुंदर आहे का, आणि म्हणून ते पाहायचे. तर जो प्रियूची प्रियू म्हणजे अत्यंत प्रिय. ज्ञानदेवांना उकारांत फार आवडतं, त्यामुळं आपल्यालाही आता ते तसं, किंवा लहान मुलंसुद्धा बघा त्याला उकारांत हाक मारण्याची जास्त त्यांच्या मित्रामध्ये आवड असते. आणि आवडीची सरोभरी, सरोभरी म्हणजे त्याचा उपभोग घ्यावा, त्याचा उपयोग करून घ्यावा. चारुस्थळी एकाहारी, चारुस्थळी आत्ता सांगितलं तसं सुंदर अशा ठिकाणी, आणि एकाहारी म्हणजेच एक प्रकारचा आहार घ्यायचा. एका अंगाची, सगळं ते एकच आहेत, पण आत्ता आपल्याला 2 दिसत आहेत फक्त. म्हणजे पूर्वी जसं सांगितलं, पहिल्या ओवीमध्ये जसं सांगितलं की हे निरुपाधिक पुरुषात्मक किंवा प्रकृती पुरुषात्मक आहेत, आणि ते ब्रह्मवस्तूहून वेगळे नाहीत. नाही तर सगळं आपल्याला काय वाटतं, ते ब्रह्म वेगळं आणि हे प्रकृती पुरुष वेगळं, तर ते तसे वेगळे नाही आहेत. त्यांच्या स्वरूपाहून वेगळी अशी उपाधी आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे ते एकच आहेत, त्याचाच ते आविष्कार आहेत, त्याचाच तो भाग आहे.
म्हणून नमस्कार जो मी करतो त्या देवदेवीला करतो, म्हणजेच त्या परमात्म्यालाच करतो असं म्हणायचं. आता या काय म्हटलेलं आहे त्यांनी की उलथे आवडीची सरोवरी एकाहारी चारुस्थळी. चारुस्थळी म्हणजे चांगल्या ठिकाणी. या पूर्वी आत्ता जे सांगितलं प्रकृती पुरुष किंवा देवोदेवी यांच्यामध्ये माझाच मी उपभोग घ्यायचा आहे, कारण दोघं एकच आहेत. त्यामुळं त्यांनी एकाहारी म्हणले. म्हणजे आपण जे हल्ली उपवास लोकांचे असतात की एकच फळ खायचं, एकच धान्य खायचं, तसा एकाहार नाही आहे. या दोघांचा एकमेकांनीच, म्हणजे मी एकाचाच उपभोग घेतो आहे किंवा पुरुषामध्ये माझाच मी उपभोग घ्यावा, एकाहार करावा. आवडीच्या भरात आपणच प्राणेश्वरी व्हावं, प्रकृतीच्या रूपानं प्रगट व्हावं किंवा सन्मुख झालेलं आहे. सन्मुख म्हणजे समोर, म्हणजे आपल्याला आपणच दृश्यविषय झालेला आहे. आपणच आपलं असं चित्र करतो बघा आपण तयार, की मला असं वाटतं माझ्या आयुष्याचं चित्र किंवा स्वप्न आपण रेखाटत असतो तसं. आणि आपुली आवडी धरून खेळिया आपणासी व्याले रे, असं नामदेव म्हणतात. किंवा नामदेव अजून म्हणतात, रायाचा खेळिया जसे कोणी एका पुरुषास आपले मुखसौंदर्य भोगण्याविषयी आवड उत्पन्न झाल्याबरोबर तो आरशाच्या योगानं आपणच उलटतो. ज्ञानदेवांनी चांगदेव 65 अनेकदा हा उदाहरण दिलेलं होतं. परवा आता आम्ही 10 दिवस गेलो ना, तुमच्यापैकी काही जण असतील शिबिराला. कुठेही आरसा नव्हता आणि सगळ्या महिलांची तक्रार म्हणून किंवा मनात हे होती, अहो इथं आरसाच नाही, आपल्याला बघायलाच काही मिळत नाही. म्हटलं आता आपणच आपल्याला काय बघायचं, 10 दिवस जरा त्याच्यापासून बाजूला राहूया ना. आणि हल्ली खरंच पूर्वी ते लोकांना असायचं आरशासमोर बघा छान आपलं कसं आहे, रूप कसं आहे, आपण सगळं आवरलं आहे का छान. पण आपलंच प्रतिबिंब आपण पाहायचे, म्हणजेच प्रतिबिंब रूपानं आपणच आपला विषय होत असतो. तसा तो पुरुष प्राणेश्वरी रूपाने, प्राणेश्वरी पुरुषाच्या रूपाने असते. तर हा प्रकृती पुरुषांचा हा व्यवहार जो सांगितलेला आहे तो कुठे होतो, कोणत्या ठिकाणी होतो, तर उभयतांचं तात्विक स्वरूप जे अधिष्ठान आहे परब्रह्म, त्या ठिकाणीच होतो. म्हणजे त्या दोघांचंही तिथेच अस्तित्व आहे. आणि परब्रह्म चैतन्यावरच पुरुष आणि प्रकृती ह्या कल्पना रचलेल्या केलेल्या आहेत. म्हणजे ते एक भावानं चैतन्य आहे. ते एकाहारी म्हणण्याचा उद्देश तो पण आहे. आणि चारुस्थळी एकाहारी एका अंगाची असं जे म्हटले ते दोघंही स्वतःचाच आहार करत असतात किंवा एकच आहेत, त्याचा उपभोग घेत असतात. म्हणून तिसरी ओवी आपण उद्या बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणूया. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरुहो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा.
आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.